यंदाचा निकाल हा महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर अनेक गोष्टी पहिल्यांदा दाखवणारा होता। विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये 2019 मध्ये जे आकडे आलेले होते तेच आकडे यंदा बरोबर उलटे झालेले आहेत। म्हणजे गेल्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप हद्दपार होती, यंदा त्याच जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालेली आहे। ज्या साताऱ्यात शरद पवारांची राष्ट्रवादी सर्वाधिक मजबूत होती, तिथे यंदा पवारांना एकही जागा मिळाली नाहीये। बघूया त्या संदर्भातलाच आमचा हा रिपोर्ट। महाराष्ट्र स्थापनेच्या 64 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपसोबत एक शिवसेना, एक राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेससोबत एक शिवसेना, एक राष्ट्रवादी अशी ऐतिहासिक निवडणूक झाली। आणि निकालानं अशी अनेक चित्र समोर आली की ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये या घटना पहिल्यांदाच घडल्या। 1960 नंतर यशवंतराव चव्हाणांच्या कराडमध्ये पहिल्यांदाच कमळ फुललं। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदा पराभूत झाले। 39,355 मतांनी भाजपच्या अतुल भोसलेंनी त्यांना पराभूत केलं। ठाकरे घराण्यातील उमेदवाराला यंदा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पाहावं लागलं। माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी राहिले। विधानसभेच्या निवडणुकीत अमरावतीचे बच्चू कडू यंदा पहिल्यांदाच पडले। प्रहार संघटनेच्या स्थापनेपासून त्यांचा किमान एक तरी आमदार विधानसभेत पोहोचायचा। यंदा बच्चू कडूंसह त्यांच्या संघटनेचा एकही व्यक्ती जिंकू शकला नाही। हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विरारच्या बालेकिल्ल्याला यंदा पहिल्यांदाच सुरुंग लागला। 1990 पासून आतापर्यंत ठाकूरांचा कधीच पराभव झाला नव्हता। त्यांच्या बहुजन विकास आघाडीचे किमान 2 तरी आमदार कायम निवडून येत होते। यंदा अतिशय नवख्या आणि श्रमजीवी संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या स्नेहा दुबे यांना भाजपनं निवडणूक काळामध्ये सदस्य बनवून तिकीट दिलं। त्यांनी धक्कादायकरित्या हितेंद्र ठाकूरांना 3,153 मतांनी हरवलं। यंदा पहिल्यांदाच बहुजन विकास आघाडीचा एकही आमदार विधानसभेची पायरी चढू शकला नाही। संगमनेरमध्ये सहकार आणि शिक्षणाचं जाळं विणणाऱ्या काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यंदा पहिल्यांदा पराभूत झाले। त्यांना नवख्या अमोल खताळ यांनी तब्बल 10,560 मतांनी पाडलं। अमोल खताळ यांची ओळख विखे समर्थक म्हणून होती। ऐनवेळी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये तिकीट घेऊन तब्बल 8 टर्म आमदार असणाऱ्या काँग्रेसच्या थोरातांना पराभूत केलं। 2019 ला अमरावती जिल्ह्यामधल्या 8 पैकी 3 जागी काँग्रेस, 2 जागी प्रहार, 2 अपक्ष आणि फक्त 1 जागा भाजपला मिळाली होती। यंदा 8 पैकी 5 जागा भाजपला, 1 अपक्ष, 1 अजितदादा आणि 1 ठाकरे गटाला मिळाली। 2019 मध्ये कोल्हापुरातल्या 10 जागांपैकी 4 जागी काँग्रेस, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि 2 अपक्ष होते। भाजपची एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हती। यंदा इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपनं स्वतःच्या 2 जागांसह आपले समर्थक असलेल्या इतर 4 उमेदवारांना निवडून आणलं। शिंदेच्या शिवसेनेला 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली। काँग्रेसला पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये एकही जागा मिळाली नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा 0 जागा मिळवल्या। चंदगडमध्ये भाजप बंडखोर अपक्ष शिवाजी पाटील जिंकतील याबद्दल स्थानिक भाजप समर्थक सुद्धा संभ्रमात होते। पण त्यांच्या विजयाची बातमी खुद्द फडणवीसांनी शिंदेना ऐकवली। पण भाजप बंडखोरांना अजितदादांचा उमेदवार पाडल्यामुळे हा माझा उमेदवार पडला असं म्हणून अजितदादांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। अरे काय चुकायचं माझं साहेब अरे काय चुकायचं माझं साहेब 2019 ला सातारा जिल्ह्यामधल्या 8 जागांपैकी 3 जागांवर राष्ट्रवादी, एका ठिकाणी काँग्रेस, 2 शिवसेना आणि 2 जागा भाजपकडे होत्या। यंदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच साताऱ्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला।
भाजपच्या 4 जागा आल्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 तर शिंदेच्या शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या. काँग्रेस राष्ट्रवादीचा गड असलेल्या साताऱ्यामध्ये यंदा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. 2019च्या निवडणुकीत नगरच्या 12 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी, 2 जागांवर काँग्रेस, 3 जागांवर भाजप तर 1 जागेवर अपक्ष निवडून आले होते. यंदा 5 जागांवर भाजप, 3 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी, 2 जागी शिंदेची शिवसेना आणि 1 जागी काँग्रेस तर 1 जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विजय मिळवता आला. 2019ला धुळे जिल्ह्यातल्या 5 जागांवर 2 भाजप, 1 काँग्रेस आणि इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपनं 5 पैकी तब्बल 4 जागांवर विजय मिळवला आणि 1 जागेवर शिंदेची शिवसेना विजयी झाली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला धुळे जिल्ह्यामध्ये एकही जागा मिळाली नाही. 2019ला जळगाव जिल्ह्यातल्या 11 जागांपैकी भाजप 4, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 तर काँग्रेस 1 जागी विजयी होती. यंदा भाजप 5, शिंदेची शिवसेना 5 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली. काँग्रेस जळगावमधून चक्क हद्दपार झाली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. 2019ला पालघर जिल्ह्यातल्या 6 जागांपैकी हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडीला 3, माकप 1, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. यंदा भाजपनं इतिहासात पहिल्यांदाच पालघरमध्ये 4 जागा मिळवल्या. माकपची 1 आणि शिंदेच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली. स्थापनेपासून पहिल्यांदाच ठाकूरांची बहुजन विकास आघाडी त्यांच्याच जिल्ह्यामध्ये पानिपत होऊन हद्दपार झाली. 2019ला नागपूर जिल्ह्यामधल्या 12 पैकी 5 जागांवर भाजप, 4 जागांवर काँग्रेस तर 1 जागा अपक्षांकडे होती. यंदा 12 पैकी तब्बल 8 जागांवर भाजप, 3 जागांवर काँग्रेस आणि 1 जागी शिंदेची शिवसेना विजयी झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा यंदा नागपुरातून हद्दपार झाली. देवेंद्र फडणवीस वगळता गेल्या अनेक वर्षांपासून जे विरोधी पक्षनेते महाराष्ट्राला लाभले त्यांच्यावर विरोधी पक्षनेते कमकुवतपणे भूमिका मांडण्याचा आरोप झाला. योगायोगानं महाराष्ट्रामध्ये मागचे जवळपास 3 विरोधी पक्षनेते नंतर भाजपसोबत सत्तेमध्ये सामील झाले आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये तर विरोधी पक्षनेता बनण्या इतके सुद्धा आकडे विरोधकांना मिळाले नाहीत. 2014ला फडणवीस मुख्यमंत्री असताना काही काळ एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. कालांतरानं शिवसेना सत्तेत गेल्यानंतर शिंदेही सत्ताधारी बनले. शिंदेच्या रिक्त जागेवर तत्कालीन काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेता बनवलं गेलं. 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते असलेले विखेच भाजपमध्ये जाऊन मंत्री बनले. 2019मध्ये महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून आले. नंतर शिंदेच्या बंडामुळे युती सरकारमध्ये फडणवीस अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. 2022ला फडणवीसांच्या रिक्त जागेवर महाविकास आघाडीतून अजित पवारांना विरोधी पक्षनेता केलं गेलं. पण वर्षभरानं विरोधी पक्षनेते असलेले अजित पवारच सत्तेमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. अजितदादांच्या रिक्त पदावर काँग्रेसमधून वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मिळाली. ते पदावर कायम राहिले तरी अधूनमधून त्यांच्या महाविकास आघाडीमधून भाष्य होत राहिलं आणि या खेपेला तर विरोधी पक्षनेता बनण्या इतकं सुद्धा संख्याबळ नाही. महाराष्ट्र स्थापनेच्या 1960 नंतरच्या राजकीय इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलं. यावेळच्या विधानसभेचं चित्र सत्ताधारी बाकावर 230 तर विरोधी बाकावर 46 आमदार असं असणार आहे. 1990 म्हणजे जवळपास 3 दशकांनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा भाजप हा एक पक्ष ठरला. युती व आघाडीमध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर कुणालाही न मिळालेला आकडा यंदा भाजप नेतृत्वामध्ये महायुतीला मिळाला. 2014च्याही मोदी लाटेत 122 जागा मिळवणाऱ्या भाजपनं या लाटेचा देखील रेकॉर्ड मोडत यंदा एकट्याच्या 132 जागा मिळवण्याचा रेकॉर्ड बनवलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.